नमस्कार मित्रांनो राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जी काही आपल्या शिक्षणासाठी शुल्क असते ती शुल्क देण्यात येत असते। तर ही शुल्क जी आहे त्याची पहिली इन्स्टॉलमेंट जी आहे ती जमा झालेली आहे विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये व कॉलेजच्या खात्यामध्ये। जी काही डीबीटी थ्रू स्कॉलरशिप जी आहे ती जमा झालेली आहे। तर ती कशा पद्धतीने चेक करायची व ती आली किंवा नाही हे कसं चेक करायचे ते संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा। मित्रांनो, आपल्याला महाडीबीटीचं जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्हाला तुमची जी काही प्रोफाईल आहे ती प्रोफाईल या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायची आहे। आता मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दरवेळेसप्रमाणे यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून कॅप्चर कोड टाकून लॉग इन हेअरवर क्लिक करून लॉग इन करून घेतो। आता या ठिकाणी पाहू शकता प्रोफाईल जी आहे ती लॉग इन करून घेतलेली आहे। आता या डाव्या साईडला ज्या काही मेनू बार आहे या मेनूमधील आपल्याला आपल्या स्कॉलरशिप चेक करण्यासाठी माय अप्लाइड स्कीम हे जे ऑप्शन्स आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा स्क्रॉल करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे 4 ऑप्शन आहेत, अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्स, अप्रूव्ड ॲप्लिकेशन्स आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स आणि फंड डिस्ट्रीब्यूट अशा प्रकारचे 4 ऑप्शन दिलेले आहेत। त्यापैकी आता पाहू शकता अंडर स्क्रुटिनीमध्ये जी आपली स्कॉलरशिप आहे ते डॉक्टर पंजाबराव देशमुख जी स्कॉलरशिप आहे ती अंडर स्क्रुटिनिटीमध्ये आहे। आता या ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जे काही आपले अप्रूव्हल वगैरे आहेत, सुरुवातीला या ठिकाणी कॉलेजकडून अप्रूव्हल झालेलं आहे, त्यानंतर डिपार्टमेंटकडून जे आहे ते आपल्याला रिवर्ट फॉर्म आलता, पुन्हा एकदा कॉलेज प्रिन्सिपलकडून फर्स्ट इन्स्टॉलमेंटसाठी अप्रूव्हल देण्यात आलेलं आहे। आता राजर्षी स्कॉलरशिप जी आहे ते या ठिकाणी दिसत नाही आहे, म्हणजे तुमची एक तर अप्रूव्हल किंवा रिजेक्ट झालेली असते। तर आता आपले जे अप्रूव्हलमध्ये चेक करण्यासाठी अप्रूव्हलवरती क्लिक करणार आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अप्रूव्हलमध्ये आपली स्कॉलरशिप जी आहे ती दाखवत आहे। मग अप्रूव्हल हे कुठल्या इन्स्टॉलमेंटसाठी चालू आहे सर्व काही तुम्ही या ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक करून पाहू शकता। आपली फर्स्ट इन्स्टॉलमेंटसुद्धा अप्रूव्हल झालेली आहे आणि सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी अप्रूव्हल आपले गेलेले आहे कॉलेज क्लर्ककडून। आणि त्यानंतर चेक रिडीम स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती तुमची फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, कॉलेजच्या आणि तुमच्या दोघांच्या पण। आणि आता सेकंड इन्स्टॉलमेंट आहे ती आता अप्रूव्हलसाठी वेटिंग आहे, तर तीसुद्धा काही दिवसामध्येच अप्रूव्हल होऊन जाईल। तर मित्रांनो, आणि पंजाबरावचा जो फॉर्म आहे तो रिवर्टमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आलेले आहेत, परंतु ते सुद्धा अप्रूव्हल झालेले आहेत आणि अप्रूव्हल होण्याची प्रक्रिया जी आहे ते सुरू आहे। त्यामुळे काही काळजी करू नका। 2024-25च्या 25-26च्या ज्या काही स्कॉलरशिप आहेत त्या सर्वच अप्रूव्हल होतील आणि राहिलेली ते 24-25ची जी काही स्कॉलरशिप आहे ते सुद्धा जमा होऊन जाईल। तर अशाच माहितीसाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।